भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं भाषण मिश्किलतेने भरलेलं आणि चुरचुरीत असतं। कोल्हापूरच्या अधिवेशनातही त्यांनी असे काही किस्से सांगितले की हसता हसता पुरे वाट झाली। मला 8:30 वाजता फोन आला नरेंद्र भाई मोदीचा की राव साहब गुजरात भवन में चाय पीने के लिए आओ। आणि मग मी चहा प्यायला गुजरात भवन मध्ये गेलो आणि त्या ठिकाणी मला निमंत्रण मिळालं की रात्री शपथ घ्यायला तुम्हाला यायचं आहे। आणि मग मात्र मी जरा शांत झालो, मग कार्यकर्त्यात आलो आणि मग हसायला लागलो आणि मग त्यांच्यात नेहमीसारखा रिलॅक्स राहिलो, नाही तर धरून आणल्यासारखा बसलो त्याच्यामध्ये। मला माझ्या इज्जतीचा प्रश्न होता, मला मंत्र्याचा प्रश्न नव्हता की आता हे काय म्हणतील। मंत्री तर झालो हे तर समाधानी झाले, पण गावाकडून फोन यायला लागले होते मला, साहेब लाल दिव्याची गाडी आणा, साहेब लाल दिव्याची गाडी आणा। कार्यकर्त्याला मंत्र्याशी काही देणं घेणं नसतं, लाल दिव्याची गाडी आणा। आणि जेव्हा टीव्हीवर बातमी यायला लागली की लाल दिव्याची गाडी रावसाहेब दानवेला भेटली, मंत्री झाल्याचं कन्फर्म करून गेलताय ना। मंत्री मदाची शपथ घेतली आणि दुसऱ्या दिवशी मला फोन सुरू झाले, खातं कोणतं आहे आपलं? अरे मिळालं तुम्हाला खात्याशी काय देणं घेणं यार? नाही नाही खातं सांगा। प्रत्येक कार्यकर्ता आपल्याला त्या खात्यात पाहतो, माझं काही कुठं ठिकाणा लागेल का या खात्यामध्ये? प्रत्येक कार्यकर्ता मला खातं विचारायला लागला। तुम्ही बी कन्फ्यूज आहे मुख्यमंत्री महोदय। अजून काल एकनाथरावने बी उल्लेख केला माझ्या खात्याचा। मी त्यांना सांगितलं रे खातं तर असं आहे आपलं भारी, ते कोणालाच समजत नाही, ते बोलले समजून सांगा। मी त्यांना सांगितलं कंझ्युमर अफेअर्स अँड उपभोक्ता मामले मंत्री। कार्यकर्ते म्हणे याच्यामध्ये काय असतं? म्हणलं तुला करायचं काय यार, मी मंत्री झालो ना केंद्रात, कंझ्युमर अफेअर्स आणि उपभोक्ता मामले मंत्री। पण काही कार्यकर्ते फार हुशार, ते म्हणले ते काही नाही, आम्हाला काही काम नाही, पण या खात्यात काय असतं सांगा। अरे मला खात्याशी तुला काय देणं घेणं आहे? तू तुझ्या लाईनचं काम आण, तू तुझ्या तहसीलचं काम आण, तू तुझं एक्साईजचं काम आण, तू देशातल्या कोणत्याही खात्याचं काम आण, ते काम मी करून देतो। मी सायकलचा 12 बॉक्साचा पान आहे, कशी बी सायकल खोलतो आणि कशी बी फिट करून टाकतो। मी सायकलचा 12 बॉक्साचा पान आहे। आणि मग त्याला कळलं की आपला साहेब कोण्या बी खात्याचा मंत्री आहे। अहो मी प्रतिनिधित्व करतो, अशा भागाचं प्रतिनिधित्व करतो की ज्या भागात बिचाऱ्यांनी कधी मंत्री पाहिला नाही, त्यांनी कधी मंत्र्याची गाडी पाहिली नाही। मी 9 महिने मंत्री होतो, मला नाही बसू दिलं गाडीत कोणा, तेच बसायचे तेच फिरायचे गाडीमध्ये त्याला, अशा ठिकाणचा मी मंत्री आहे। आणि एकनाथराव काल म्हणले की रावसाहेब दानवे घरी येईपर्यंत मला कळलं नाही कोण्या खात्याचे मंत्री आहे। अहो कसं कळलं? 9 महिने मी मंत्री राहिलो, आणखी 9 दिवस राहिलो असतो त्यांना कळलं तरी असतं काय येतं, कुठे कळलं कोणत्या खात्याचा मंत्री येतं? अहो 9 महिन्यात ज्या माणसाला घरी यावं लागलं, आता माझी पाळी तुमच्यावर येऊनही विनोदजी म्हणजे झालं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।